हा डाग होता त्याला मला ब्लेंड करताना मला त्याच्यावर टॅप। आता मला माझा फ्लॅट लुक हवा आहे तर मी जर कॉन्टोर वेगळ्या पद्धतीने यूज करणार आहे। मी फक्त शॉर्ट मध्येच कॉन्टोरिंग करते, फुल एवढं बरं। सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड दिस इज कोमल खरात यूट्यूब चॅनल। सो हे गाइज, वेलकम बॅक टू कोमल खरात यूट्यूब चॅनल। तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज मी करणार आहे मेकअप ट्युटोरियल। मागच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा। मी त्याच्यामध्ये सिंपल मेकअपचं ट्युटोरियल सांगितलेलं आहे। 5 मिनिट्समध्ये मी कशी मेकअप करते आणि माझं मी जे यूज करते तेच प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगितलेले, टॅग सुद्धा केलेले आहेत। तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिला। तर हा पण व्हिडिओ आपण मेकअप ट्युटोरियल बद्दल घेऊन आलोय, पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन मुद्दा सांगणार आहे की मी माझे हे डार्क स्पॉट्स आहेत ते हाईड कसे करते, डार्क सर्कल्स आहेत ते कसे हाईड करते। ते मी डेली नाही करत, पण मला जरी फिरायचं असेल किंवा काहीतरी शूट वगैरे असेल तर मी अशाच पद्धतीने मेकअप करते। तर चला स्टार्ट करूयात। त्याआधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता ऊन आहे म्हणून तुम्हाला माझा फेस वेगळा दिसेल, म्हणजे एकदम क्लिअर दिसेल, आणि थोडंसं ऊन गेल्यानंतर थोडंसं वेगळं दिसेल किंवा सनलाईट थोडं डाऊन झाल्यावर वेगळं दिसेल। तर मी लवकर करण्याचा खूप प्रयत्न करेन की लवकर करायचं। मला एक शूट सुद्धा करायचं आहे छोटासा, तर त्यासाठी मी विचार केला की मी तुमच्यासाठी मेकअप पण घेऊन येऊ। मी यूज करते, म्हणजे मी टोटल CTM यूज करत असते, पण आता मी एकदा हॅवी मेकअप नाही करत आहे आणि मी लगेच मेकअप धुणार आहे। म्हणजे मी काहीतरी अर्धा तासपर्यंतच ठेवणार आहे, तर मी जास्त नाही करत आहे। तर मी पहिले लावते सिरम। सो मी फर्स्ट लावते सिरम। मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्या सिरमचं मेन्शन केलेलं आहे। हे सिरम आहे हिमालयाचं। तर मला फटाफट करायचं म्हणून मी शॉर्टकट मध्ये मेकअप करते। डर्मॅकने दिलेलं मॉइश्चरायझर आहे, तर मेन्शन करून काय मतलब ना, माझ्या स्किनच्या हिशोबाने मला दिलेलं आहे, तर मी मॉइश्चरायझर यूज करते। सकाळी उठल्या आपण आपल्या स्किनची केअर कशी घेऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार। मी सकाळी उठल्या काय करते, कशी स्किनची काळजी घेते, कारण की आपण तोपर्यंत विचार करतो की तोपर्यंत स्किनची आजपर्यंत होईल, पण नाही, लॉंग टाइम साठी आपल्याला करायचं असेल, लॉंग टाइम आपल्याला स्किन चांगली ठेवायची असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे डेली। मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो काय करायचं, तेच खूप कमी व्हिडिओ असणार आहे, तो शॉर्ट व्हिडिओ। तर मला डर्मॅकने दिलेलेच आहे सनस्क्रीन, ती सुद्धा यूज करते। सनस्क्रीन यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तर कधीच विसरायचं नाही कुठलाच मेकअप करताना। आणि जर तुम्हाला हेवी मेकअप जो आपला ब्रायडल मेकअप असो किंवा आपण एखाद्या लग्न कार्याला चाललोय तो मेकअप जास्त वेळपर्यंत, तर तो कसा करायचा, ते बेस कसं बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। पण मला कुठला तरी मूर्ती होऊ द्या, कुठला तरी यायचं, नाहीतर मला मेकअप करायला आवडत नाही जास्त। मी जास्त मेकअप करत नाही कारण की मला ते कॅरी करायला खूप म्हणजे हार्ड जातं, मला आवडत नाही, हेवी वाटतं। ब्रशेस आहे ते ब्युटिलिशियसचे यूज करते। तुम्ही सुद्धा मला कमेंट केलेली की ब्रशेस कुठले यूज करते। थोडे महाग ब्रशेस आहे म्हणून मी रिकमेंडेड नाही करते, पण खूप छान ब्रशेस आहेत। शॉपरेलचं हे पॅलेट आहे, कन्सिलर पॅलेट, पण हे पूर्ण असं एवढं संपलंय। मी मिक्स करून वेगवेगळे शेड बनवून मी याच्याने शेड बनवून मी यूज करते सध्या, तर माझ्याकडे एवढे शेड नाही आहेत। ऊन जाम दिसतंय ना रे, तर मी एक माझ्या शेड पेक्षा 1-2 स्टेप डाऊन शेड आहे तो मी यूज केला डार्क। त्यामुळे मला असं वाटतं मी उन्हात मेकअप करून चांगला डिरणार नाहीये माझा। इथे मी जिथे मला डाग आहे त्याच्यावरती मी लावते। हाच आपला मेन मुद्दा आहे व्हिडिओ बनवण्याचा। जिथे मला वाटतं डाग आहे तिथे मी यूज केले आणि मी या प्रकारे दिसेल आणि मला सुद्धा समजेल की मी काय करते। येस, तर मी ऑरेंज मध्ये थोडंसं ऑरेंज मध्ये कन्सील करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा जो मेन आहे डाग जो मला काढायचा आहे। तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मेकअपचे ते नक्कीच कमेंट करा। मला जास्त तुम्हाला डाय होऊन द्यायचं, ब्लेड होत नाही।
आणि जे आपल्याला ब्लेंड करायचं आहे, जसं माझा हा डाग होता त्याला मला ब्लेंड करताना मला त्याच्यावर टॅप टॅप नाही करायचं, मला साईडनी करायचंय जेणेकरून ते मर्ज झालं पाहिजे. त्याच्यावरच केलं तर प्रोडक्ट निघून येतं अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर याला न्यूट्रल करण्यासाठी, म्हणजे जास्त डार्क नको वाटायला किंवा माझा फेस पूर्ण डार्क नको, कारण की माझ्या स्किनच्या हिशोबाने फेस आता सध्या डार्क झालाय, तर मला त्याला न्यूट्रल करायचंय. तर न्यूट्रल करणे माझ्याकडे शेड्स आहेत खरं बोलू तर, मी मिक्स करून यूज करते. जो मी हा कलर यूज करते त्याचा वन शेड अप मी यूज करते. कारण हे जे आम्ही प्रोडक्ट लावलंय ते न्यूट्रल होण्यासाठी. सेम इकडे सुद्धा मी टॅप टॅप करेल जिथे मला जे कन्सील करायचं होतं. मेन डाग आहे त्याच्यावरती मी प्रोडक्ट यूज नाही करत, म्हणजे त्याच्यावरती मी प्रोडक्ट अप्लाय केलंय पण मी ब्लेंड त्याच्यावर नाही करणार आहे, मी त्याच्या साईडने ब्लेंड करते. आता मी फाउंडेशन यूज करू शकते इथे, पण मला नाही करायचंय. सो मी फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे. सो मी हे कधी कधी फक्त एवढंच लावते, म्हणजे मला जास्त हेवी मेकअप नको आहे तर मी हे लावते. पण आपण हा जो मेकअप आहे तो मेन केलेला आहे तो कन्सील करण्यासाठी, की आपले डार्क सर्कल्स आणि डार्क कसे कन्सील करायचे त्यासाठी केलंय. तर मी ह्याच्यावरती यूज करते डायरेक्ट. हे तुम्ही जे मी यूज करते फेसेस कॅनडाचं 3-in-1, हे तुम्ही डिरेक्टली पण यूज करू शकता मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून. याच्यामध्ये ऑलरेडी आहे पण तुम्ही तरी सुद्धा तुमच्या फेसची एक्स्ट्रा काळजी घ्यायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही हा 2 फरक बघू शकता. आणि हा झालाय माझ्या स्किनला मॅच. सो हा डार्क आहे आणि हा माझ्या स्किनला मॅच झालाय. अशा पद्धतीने मी माझी स्किन जी आहे न्यूट्रल केलेली आहे. डन. तर हा माझा फेस जो आहे तो मी फाउंडेशनने भरवलाय फुल. तर माझ्याकडे लूज पावडर आहे हुडा ब्युटीचा, बनाना ब्रेड शेड. मोठावाला स्पंज भेटत नाही तर मी कशाने लावते. खूप छान आहे सिरियसली लूज पावडर. हे मी रोज नाही लावत, हे कुठे जायचं असेल तरच लावते. ओके, PSAचं पॅलेट आहे 4 कलर्स. हे बघा अशा पद्धतीने. मी जास्त शार्प नाही करत आहे, मी जस्ट थोडंसं जे प्रोडक्ट आपल्याला लागलेलं आहे ह्या आयब्रोजला त्यासाठी मी थोडंसं ब्लॅकआउट करते. ऑरेंज यूज करते, जस्ट 1 शेड. आपण एखाद दिवस मस्त एखादा आय शॅडो ट्राय करू एकदम भारीवाला स्मोकी समथिंग टाईपचा. ओके, तर आय शॅडोज मी केलेले आहेत एकदम नॉर्मल केलेत, मला जास्त नको आहे. मी हा मस्कारा यूज करते. हा मला एवढा पण आवडलेला नाही आहे, कारण की खूप डार्क आहे आणि खूप लॉंग लास्टिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. पण ना ह्याच्याने ना माझे जे लॅशेस आहेत तो खूप गळाले आहेत, कारण की ते निघतच नाही. तर मला असं खेचून काढावं लागलं किंवा मी काहीही करून निघत नव्हते. मी ऑइल वगैरे सगळं यूज केलं, निघतच नव्हते. मग मी जास्त नाही यूज करत. एकदम मला कुठेतरी जास्त वेळ थांबायचं, एकदम शूट असो, सॉन्ग शूट वगैरे काहीतरी असतं तेव्हा मी यूज करते, कारण की ते आपल्याला लॉंग टाईमसाठी पाहिजे असतं. तर मी आता तुम्हाला यूज करून दाखवते. हा मस्करा आहे, आता थोडा सुकला आहे तो. टू फेस बेटर दॅन 6 वॉटरप्रूफ मस्कारा. सुकलाय हा म्हणून एवढं काही नाही, पण म्हणूनच मी यूज करते सुकलाय म्हणून, कारण की याचं खूप सारं प्रोडक्ट निघतं त्याच्याने ना एकदम हॅवी लॅशेस होऊन जातात. आणि छान होतं पण मला माझ्यासाठी असं एकदम युजफुल नव्हतं. मला एकदम लवकर निघणारं पाहिजे, तर मी लवकर निघणारं जे आहे ते मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं यूज करून की यूज करते. ओके,
आता मला माझा फ्लॅट लुक हवा आहे, तर मी जर कॉन्टोर वेगळ्या पद्धतीने यूज करणार आहे. मी फक्त शॉर्ट मध्येच कॉन्टोरिंग करते, फुल एवढं पर्यंत नाही करत, मला तसंही आवडत पण नाही ते. आता तुम्ही माझ्या चेहऱ्यामध्ये फरक बघू शकता. हा चेहरा थोडासा ह्या साईडचा चेहरा राईट साईडचा थोडासा फ्लॅट वाटतोय, हा थोडासा दिसून येतोय. तर मी तुम्हाला जर अजून दाखवलं, तर तुम्हाला विश्वास होईल. तर मी एकदम स्ट्रेट आहे. आता तुम्हाला फरक दिसतोय का दोघांमधून? कमेंट करा, फरक दिसतोय की नाही. हा थोडासा फ्लॅट वाटतोय आणि हा थोडासा बाहेर आलेला वाटतोय फेस. तर मी थोडंसं कॉन्टोरिंग करत असते, जेव्हा मी थोडंसं बाहेर जात असते तेव्हाच करते मी तिथेच. मी थोडंसं कॉन्टोरिंग यूज केलेलं, मी त्याच्यावर ब्लेंड नाही करत आहे. मी थोडंसं ब्लशर घेते, ब्लशरला त्याच्यात मिक्स करते. फुल इथपर्यंत मी ब्लश यूज नाही करत आहे, बिकॉज आय वॉन्ट फ्लॅट लुक. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे लुक बनवू शकतो. आपल्या फेसमध्ये सुद्धा आपण कटिंग आणि बल्की पाहिजे असेल बल्की करू शकतो, किंवा कटिंग पाहिजे स्मॉल दाखवायचं आपण स्मॉल सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला सगळं शिकायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कॉमेंट करा, मी तुमच्यासाठी घेऊन नक्कीच येईन व्हिडिओ. थोडंसं ब्लशर नोजला पण लावते, जरा जास्त झालं वाटतं. जाईल ते, असं वाटतं मला सर्दी झाली, मला सर्दी झाली. माझी फेवरेट लिपस्टिक आहे इनसाइडची गुड गर्ल. इनसाइडची लिपस्टिक आहे, म्हणजे मी हे एखादा वाववाला ब्रँड नाही आहे, एकदम महागवाला ब्रँड नाही आहे. हा जर तुम्हाला डेली यूजसाठी पाहिजे असेल आणि लॉंग लास्टिंगसाठी पाहिजे असेल तर खरं सांगते, हा जो शेड आहे आणि ही माझी एवढी ब्लॅक झाली आहे लिपस्टिक, कारण की मी खूप यूज करते आणि ह्याचे शेड मी जास्त यूज करते. माझ्याकडे पॅलेट सुद्धा आहे शॉपरेलची, पण मी ती नाही यूज करत आहे. मला हे खूप आवडतो शेड आणि मी तुम्हाला दाखवेन सुद्धा की किती वॉटरप्रूफ, म्हणजे जास्त पटकन निघत नाही ते. एक मिनिट मी यूज करते पहिले. डार्क झाली आहे. ओके, तर मला सांगा ही लिपस्टिक कशी वाटली तुम्हाला. पिंक कलरची लिपस्टिक आहे आणि मला तरी खूप आवडते. म्हणजे नॉर्मली आपण बाहेर कुठे जात असते ना आणि असं मेकअप करायचं आणि एकदम डार्क वाली लिपस्टिक लावायची ना, कडकच वाटतं. सो माझा लुक झालेला आहे माझा कम्प्लीट. कमेंट करा की मी कशी दिसते आणि कसा मेकअप केलाय. तुम्हाला मी उन्हामध्ये सुद्धा दाखवेल की उन्हामध्ये तो कसा दिसतो, सनलाईटमध्ये कसा दिसतो. मी मस्त हेअरस्टाईल करण्यासाठी मला टाइम नाहीये, मोकळेच मी हेअर सोडणार आहे. आणि कशी दिसते ते कमेंट करा. तेरे सामने कैसा दिख रहा, लाल लाल का पडलो मी आता. चेहरा साबणाने असं घासलं. नो, असं कधीच घासायचं नाही चेहरा. गॉड, सिरियसली लाल लाल झालोय. ओके, तर मला कमेंट करा नक्कीच. मी थोडं मागे जाते म्हणजे तुम्हाला माझा लुक दिसणार. तेरे ख्वाबों में जी लूं मैं सारी रात, तेरे बिना जिंदगी अधूरी मेरी बात. चांदनी सी वो मुस्कान तेरी, मेरी हर खुशी की वजह तू मेरी. दिल दीवाना है आशिक की तरह. सो झालेला आहे माझा लुक कम्प्लीट. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी लॉंग लास्टिंग नाही ठेवणार, म्हणजे मला जास्त वेळ नाही पाहिजे तर मी काही स्प्रे वगैरे यूज करत नाहीये. जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर मी स्प्रे वगैरे यूज करा आणि कमेंट करा की तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला. नक्कीच कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. सो बाय बाय गाईज. नवीन व्हिडिओ मी काय घेऊन येऊ ते नक्कीच कमेंट करा की तुम्हाला नवीन काय बघायला आवडेल. सो गाईज बाय बाय आणि थँक्यू सो मच. छान दिसते मी मला.